भवानी. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी छायाचित्र प्रदर्शन बघितलं. मी बघून आलो. मला डायरेक्ट इकडेच आणत होते. काय बोललो असतो ते मीनाक्षीताईने सांगितलं तिकडे जावा, पहिलं चित्र बघा, तेव्हा तर बोलू नाही. ते दिलीप मला सांगत होता पहिलं इकडे चला मध्ये. दिलीपला सत्कार करायचा होता. त्याचं म्हणणं होतं की पहिला सत्कार अध्यक्षपदाचा पहिला आहे ना. अच्छा. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार झालेला आहे. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि माझ्या सगळ्या लाडक्या फोटोग्राफर पत्रकार मित्रांनो, आज तुम्हाला जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. आणि खरं परवा येणार होतो मी, पण आता इथे जाता जाता गडकरीला कार्यक्रम आहे. पण परवाचं काय हां, पण आज योगायोग आला आणि आपण भेटलो. खरं म्हणजे परवाच आहे ऑगस्ट जागतिक फोटोग्राफर दिन. आणि छायाचित्र प्रदर्शन देखील आपण सगळं भरवलं इथं सुंदर. आणि सगळ्यांनीच अतिशय चांगली छायाचित्र या ठिकाणी काढलेली आहेत. आणि बघितली म्हणजे छायाचित्रकार आता एक चित्र काढतो पण तो 1000 शब्दांनी व्यक्त होतो. म्हणजे एक छायाचित्रामध्ये किती पावर असते ती आपल्या इथं छायाचित्र पाहिल्यानंतर आपल्याला बघायला मिळाली. आणि एक तर आपलं ते रेल्वे कुठलं ते CST रेल्वे स्टेशनच्या वरचं ते एक फोटो काढला त्याने अक्षयने. म्हणजे त्याच्यावरती तो चंद्र येतो आणि त्यावेळेस तो क्षण टिपण्याचं काम अक्षयनी केलं. अक्षय काय अनेक सगळ्याच लोकांची पत्रकारांची नावं आपल्याला घेता येतील. 100 बडकर एक पत्रकार जे आहेत. आता मोबाईलमुळे ते पत्रकार एवढे झाले की तुमच्या आता कॅमेऱ्यांचं काही खरं नाही. आणि खरं म्हणजे आयुष्यातील आनंद जसा चेहऱ्यावर लोकांच्या दिसतो तसं दुःखाचे क्षण टिपण्याचं काम देखील या छायाचित्र प्रदर्शनामध्ये पाहिले. कोविडमधले काही फोटो पाहिले आपण. आणि कोविडमध्ये देखील पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केलं. अनेक पत्रकारांना कोविड झाला पण मी सगळ्यांची सोय केली होती. म्हणजे पहिला अक्षय भाटकरच होता. आणि अगदी त्यांना सगळे रेमडेसिवीरपासून टोसलीजुमाबपासून सगळे इंजेक्शन आणि कुठेही काही कमी पडलं नाही तुम्हाला, बरोबर ना. आणि त्यामुळे पत्रकारांनी देखील त्यावेळेस फार कष्ट घेतले. आणि आमच्या काही पत्रकार भगिनींनी देखील चांगले फोटो काढलेले आहेत. आणि एक म्हणजे फोटोग्राफर कसा व्यक्त होतो हा शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होतो हे या छायाचित्र प्रदर्शनातून आपण या ठिकाणी पाहतोय. मला वाटतं जेव्हा कसाबचा हल्ला झाला मुंबईवर तेव्हा कसाबचा फोटो देखील टिपण्याचं काम टाइम्सचा काय नाव श्रीराम वेर्णेकर याने तो सॅबेस्टिन आणि तो दोघांनी, तर त्या दोघांनी श्रीराम आणि त्यांनी केला. म्हणजे त्यामुळे कसाबची ओळख पटली. त्यामुळे अगदी त्या ह्याच्यामध्ये खूप कोण शिंदे पण होते. अच्छा पुन्हा हा शिंदे आहे. ठीक आहे, चांगलं शिंदे. हां, त्यामुळे शिंदे डेरर असतात. त्यामुळे चांगल्या म्हणजे कधी म्हणजे आनंदाच्या क्षणी पण दुःखाच्या क्षणी पण आणि संकट समयी पण हे फोटोग्राफर या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून फोटोग्राफी करतात. आणि अनेक वेगवेगळ्या
निसर्गाच्या सानिध्यातल्या छटा असतात, निसर्ग असतो त्या ठिकाणी पाहिलं आपण. अगदी म्हणजे फोटो काढण्याचं टायमिंग महत्त्वाचं असतं. क्षण जो असतो चित्र टिपण्याचं ते खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असतं. आणि म्हणून म्हणून आपण म्हणतो काही क्षण टिपण्यासाठी जो करतो बुद्धीचा वापर, काही क्षण टिपण्यासाठी जो करतो बुद्धीचा वापर तोच खरा फोटोग्राफर. त्यामुळे तुम्हाला याला नुसतं काढलं आणि असं घेतलं, आता मी पण फोटो काढतो, पण आता कॅमेरामध्ये तर सगळेच फोटोग्राफर झालेले आहेत, परंतु तो क्षण टिपण्याचं जे कौशल्य असतं ते कौशल्य महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे ज्या काही छटा असतात त्या फोटोच्या माध्यमातून उमटवण्याचा जो प्रयत्न असतो त्याला खऱ्या अर्थाने स्किल लागतं आणि ते स्किल तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला आज तर समजा AIचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, स्मार्टफोन आहेत आणि अतिशय उत्तम उत्तम फोटो काढण्यात नगरसेवक पण आमचे तसे फोटो काढतात सगळे. आणि कधी कोण फोटो कुठं काढेल त्याचं काही नेम नाही. त्यामुळे एवढं डेंजरस आहे फोटो, म्हणजे आपल्याला कळतही नाही की आपला कुठं आपण बोलत असतो. आणि तसे आपले पत्रकार ठाण्यातले प्रामाणिक आहेत, असं काय सुरू ठेवून हे करत नाहीत, समजदार आहेत. आणि पण मी मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देत असताना खरं म्हणजे पूर्वीचं तर काहीच नव्हतं तंत्रज्ञान, पण पूर्वी देखील आपण पाहिलं की हे छायाचित्र प्रदर्शनामध्ये आताचा जमाना बदलला आहे, सगळं आधुनिक येतं आहे, अत्याधुनिक येतं आहे, AIचा जमाना आला आहे, आणखी काय काय सगळं येतं आहे. परंतु पूर्वी काही नसताना देखील जे फोटोग्राफर फोटो काढत होते तेही आज आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे मी शिंगाणियाचं देखील मी स्वतः साक्षीदार होतो. शिंगाणियाचं जे प्रकरण झालं त्यावेळेस देखील अनेक फोटोग्राफर होते. तो शिंदे होता, आपला अनिल शिंदे होता, भौमिक होता, साने होता, समीर होता. म्हणजे अगदी त्यांच्यावर म्हणजे एवढा तो मॉब जो होता तो एवढा व्हायलन्स होता. त्यामुळे पण तिथं आम्ही होतो तिथे आणि मग त्यामुळे त्यांनी जे काही प्रसंग आहे तो टिपण्यासाठी ते गेले होते, परंतु त्यांचं टिपणं झालं असतं, पण आम्ही होतो म्हणून त्यांना सगळ्यांना वाचवले तिथून. आणि हे म्हणजे मी साक्षीदार आहे. त्यामुळे अशा प्रसंगात देखील फोटोग्राफर जे आहेत ते खूप काम चांगलं करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण म्हणतो जे न देखे रवी ते देखे कवी. आणि म्हणून फोटोग्राफरला काही कमी समजण्याचं नाही. जिथे शब्द अपुरे पडतात तिथे फोटो ते शब्द पूर्ण करतात. हे जे काही असं आहे ते खऱ्या अर्थाने आजचा दिवस चांगला आहे. तुमचा आणखी काही प्रॉब्लेम नाही ना, घरांचं वगैरे मिळालं ना? हां, 7 लोकांची यादी बाकी आहे, शासनाने काहीतरी निगेटिव्ह रिमार्क आणि फोटोग्राफर जो आहे चौफेर नजर असलेला आपला खऱ्या अर्थाने फोटोग्राफर एक जागृत नागरिक असतो. तो त्याला सातत्याने त्याला जागृत राहावं लागतं. कधी काय होईल काय माहीत नाही. त्यांच्या म्हणजे जे फोटोग्राफर काय चॅनल्स काय त्यांना फार त्यांचं प्रेशर असतं नाही अक्षय, तुमच्या चॅनलकडून पण. एखादा फोटो दुसऱ्याने काढला किंवा एखाद्याने टिपलं दुसऱ्याने आपल्याकडे नसेल तर त्याला मग मेमो आणि काय काय हां ते कार्यक्रम नाही होत तसं. छोटं पहिलं त्याला 2-3 वेळा चुका झाल्या तर मग तो कार्यक्रम होतो. पण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी सातत्याने जागृत राहावं लागतं, चौफेर नजर ठेवावी लागते. आणि आपण थर्ड आय म्हणतो जसं ते तिसरा डोळा हे सातत्याने उघडा ठेवावा लागतो. पण ते कुठं सगळ्या ठिकाणी असा उघडा ठेवू नका. त्यामुळे मनापासून आपल्याला मी शुभेच्छा देतो. सगळ्यामध्ये आपल्याला
खरं म्हणजे फोटोग्राफरच्याकडे फार एकदम सहनशक्ती खूप असते. म्हणजे काही लोक तर किती फोटो काढताना अरे बाबा त्याला काही लोक तर त्याच्या रोषाला सामोरं जावं लागतं फोटोग्राफरला. सगळेच आता आपल्याला माहीत असतं की बाबा ह्याला फोटो काढणंच आहे, याला ह्याची ड्युटी आहे. पण काही लोकांना वाटतं आमचं काहीतरी तू दाखवतो का, आमचं चॅनलच्या माध्यमातून, फोटोग्राफीच्या माध्यमातून. परंतु ही आपली ड्युटी, आपली जबाबदारी असते. त्यामुळे आपण देखील सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि फोटोग्राफरच्या ज्या काही समस्या असतील घरांच्या, मला वाटतं सोडवलेल्या आहेत आपण. शेवटची करायची. आणि पत्रकार शेवटचं आहे का? आणि पत्रकार भवन जे आहे, पत्रकार भवन पण काहीतरी आहे. जागा आहे 300 मीटर आणि सरकारची आहे. पत्रकार भवनासाठी राखीवच आहे. ते फक्त हस्तांतरण आपण मागणी थोडं वाद आहे कलेक्टर. कोर्टाने ऐकलं ते. कोर्टाने टायटल क्लिअर हां? झालं. टायटल क्लिअर झालं. कोर्टात टोल, अच्छा ते तुम्ही जो कुठं भरता टोल? हां, टोल कुठे भरता तुम्ही? तुम्हाला दिले तर पास रिन्यू केले नाही ते, ठीक आहे. रिन्यू करू आपण, ते करून घेऊ, रिन्यू करू आपण. आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. पत्रकार भवनाचा काय प्रॉब्लेम आहे तोही बघू, हे घरांचं काय तोही बघू आपण. आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा जागतिक छायाचित्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्या मुलांचं देखील सत्कार आपण ठेवला, शिष्यवृत्ती मिळालेल्या महापालिकेच्या, त्यांचे अभिनंदन करतो. आणि आपल्या ठाण्यामध्ये जे बदलते ठाणं, त्याचे फोटोग्राफी करा, ती दाखवा. आता बऱ्याच ठिकाणी ठाण्यामध्ये तसं बघायला गेलं तर ठाणं बदलतं आहे. ठाण्याचे पूर्वीचे रस्ते, आताचे रस्ते, ते दाखवायला पाहिजे तुम्ही. पूर्वीचा अरुंद रस्ता, आताचा मोठा रस्ता, पूर्वी मेट्रोचं हे मेट्रोचं काम चालू आहे ते दाखवायला पाहिजे. मोठं आपण काय ते सिटी पार्क केलं. हे सगळे जे कामं जे आहे, कामाची प्रगती तुम्ही पॉझिटिव्ह करायला पाहिजे. तुम्ही निगेटिव्हमध्ये जाऊ नका. हां, पुढच्या वर्षी तुम्ही तीच थीम घ्या. हां, बाकीचे लोक म्हणतात रिव्ह्यू पण दाखवा, रिव्ह्यू पण दाखवा. नाही, मी आता काय आपल्या नेहमी कधी चॅनलच्या याच्यावर प्रोग्राममध्ये गेलो ना, मी त्यांचं कॉन्क्लेव्ह असतो, मी त्यांना सांगतो नेहमी की तुम्ही ठीक आहे, राजकीय जे काय आहे ते राजकीय रोजचं डायलॉग असतात ते दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही प्रकल्प जर दाखवले, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्वी किती वेळ लागत होता लोकांना, आता किती वेळ कमी झाला, जसं अटल सेतू, कोस्टल रोड, किंवा आता आपण इथे हा कोस्टल रोड बनवतो आहे, मेट्रो आपली ट्रायल रन झालेला आहे, याच्यामुळे किती लोकांचा वेळ वाचणार आहे. आज आपण टनेल बनवतो ठाणे बोरिवली, त्याच्या आता बोरिवलीला जायला किती तास लागायचे, 1-1.5 तास लागतो आत्ता, आणि इथून 15 मिनटामध्ये 10 मिनटात बोरिवली. म्हणजे पॉझिटिव्ह जे लोकांच्यासाठी केलेले प्रकल्प आपण दाखवले तर तुमचा TRP नक्की वाढेल. म्हणजे या चॅनलचा पण त्याच्याशी तुम्ही निगडीत आहे ना सगळे. त्यामुळे TRP वाढवायला फक्त ते तुम्ही रोज सकाळचं ते दाखवता ना, त्याच्याविषयी हे दाखवा. TRP तुम्ही प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवलं ना तर TRP नक्की वाढेल. आणि म्हणून आता पुढची थीम तुमची आहे ती ठाण्याची प्रगती, बदलतं ठाणं, विकसित ठाणं, हे तुम्ही दाखवा. ते लोकांना फायद्याचं होईल. आणि आज खरंच ठाणं बदलतं आहे. ठाण्यामध्ये मोठमोठ्या आपण सुविधा करतो आहे आणि त्यामुळे रस्ते होत आहेत चांगले. क्लस्टरच्या माध्यमातून खूप लोकांना घरं मिळणार आहेत. आज क्लस्टर म्हणजे काय, मी 15 वर्ष लढाई करतो त्यासाठी. आमदार असल्यापासून, आमदार काय रे, मी मोदा जोशी जेव्हा आमदार होते तेव्हा आम्ही नागपूरला उपोषण केलं होतं त्यासाठी. साईराज इमारत पडली त्या दिवशी. हा क्लस्टर हा जिव्हाळ्याचा विषय प्रत्येकाच्या. आणि आज तुम्हाला काय एक बिल्डिंग उभी केली, एक झोपडपट्टी उभी केली, काय मिळणार तुम्हाला? काय अम्युनिटी देणार तुम्ही? काय त्यांना गार्डन देणार, खेळाचं इंडोर स्टेडियम देणार, मैदान देणार, हॉस्पिटल देणार, काय देणार? काहीच देणार नाही. ओपन स्पेसही मिळणार नाही. पण याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतील. एक पूर्णपणे रिबिल्ट ऑफ सिटी असं म्हणतो. पुन्हा आपण त्याचं
सिटी विदिन डेव्हलप सिटी आणि विभागाचा पुनर्निर्माण शहराचं हे जे आहे त्याप्रमाणे आता काही लोकांना वाटत होतं की होणार नाही. अरे 25 मजल्याच्या बिल्डिंग चालू झाल्या, उभ्या राहिल्यात वाघा इस्टेटमध्ये, मुंबईमध्ये क्लस्टरच्या माध्यमातून उभ्या राहिल्या, शिवाजीनगरला पण राहिल्या ना उभ्या. रमाबाई आंबेडकर नगर किती हजाराचं आहे ते? 17,000चं 25 वर्ष अडकलेलं. 25 वर्ष त्यांना 1 पैसा भाडं नव्हतं मिळत. किती कोटी? 65 कोटी, 165 कोटी, 165 कोटी रुपये भाडं मी स्वतः मुख्यमंत्री असताना चेक त्यांच्या हातात दिले. त्यांना विश्वास वाटतच नव्हता की आम्हाला कधी भाडं मिळेल आणि आमचा कधी पुनर्विकास होईल. आता काम सुरू झालं. त्यामुळे तुम्हाला हे सगळं नियोजित शहर, नियोजनबद्ध विकास करायचा असेल, लोकांचं क्वालिटी लाईफ त्यांना द्यायचं असेल, त्यांचं जीवनमान उंचवायचं असेल, तर मोठे रस्ते करायचे असतील, तर तुम्हाला हे कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून चांगलं जीवनमान लोकांना दिलं आपण. आणि आपण क्लस्टरमध्ये काय, तुम्ही SRA किती तुम्हाला नियम आहे ना, किती वर्षापर्यंत देतो आपण? 2000 आणि ह्याच्यामध्ये 2020 पर्यंत, 2020 पर्यंत कार्पेट 300 का 23 आणि वरच्या माणसाला पण घर, म्हणजे हे कधी मिळूच शकत नाही. त्यामुळे हे जे आहे ते समजून लोकांनी घेतलं पाहिजे क्लस्टर. आणि लोकांना चांगलं घर दिलं तर उद्या तुम्हाला परत निवडून देतील. आणि विरोध केला तर काय करतात माहीत आहे. काही लोक नगरसेवक, मी त्या याच्यात बोलेन, काही नगरसेवक आपले आहेत की निवडून आल्यावर 7-12 त्यांच्याच नावावर झाला असं समजतात. 7-12 तुमच्या नावावर नाही आहे, तो जनतेच्या नावावर आहे. आणि तुम्ही काम निवडून आल्यानंतर त्या लोकांना काय अपेक्षा आहे, काय तुम्हाला त्यांना सुविधा द्यायच्या त्या बघायला पाहिजे. आता काय हा फोटोग्राफर तर तुमचाच आहे, त्याच्यामुळे नगरसेवकांच्या विषयात मी बोलेन. लोकल चॅनलवाल्यांना आपण दरमहा 20,000 रुपये देतो. स्थानिक केबल महापालिका, हां, ठाणे महापालिका लोकल चॅनलला दर महिन्याला 20,000 रुपये देतात. हां, म्हणजे महापालिकेने आपल्या जे केलेलं काम आहे भारतात कुठंच नाही आहे. सदनिका देणारी पण महापालिका आपली पहिली आहे. पत्रकारांना घरं देणारी महापालिका पहिली आहे. परवाच्या दिवशी इथं कार्यक्रमाला आलो होतो मी. ते कॉकलर इम्प्लांट अक्षरशः मी बघताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले. कारण ती मुलं, त्या मुलांना बिलकुल ऐकायला येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं. बरं, त्याची कॉकलर इम्प्लांटची खर्च किती आहे शस्त्रक्रिया? 6.5 लाख रुपये. आता अर्धे लोक यायचे आणि 1-2 लोक ते डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायचे, बाकी पुन्हा यायचेच नाही. 6.5 लाख रुपये कसं परवडणार? मग त्यावेळेस मी मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे दिले. 2.5 लाख महापालिकेला सांगितले द्यायला. आणि आता पूर्णपणे नंतर महापालिकाच मला वाटतं आता पूर्ण पैसे खर्च करते आहे. आणि मी त्या डॉक्टरांना सांगितलं, जे कॉकलर उत्पल डॉक्टर होते त्या दिवशी, जे कॉकलर म्हणजे त्यांना आता बोलायला लागले, त्यांना ऐकायला यायला लागले. त्यांनी इथं चांगलं एक नाटक आयोजित केलं होतं. त्याच्यामध्ये ते म्हणजे चांगले एक्सपर्ट कलाकार, जसे नाट्यक्रमी आहेत तशा प्रकारचं ते बोलत होते. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना त्यांचं पूर्ण जीवनच बदलून गेलं. त्यांची जी आहेत म्हणजे पुढची पिढी जेनेटिक ते हिरोस्कोप, जेनेटिक हिरोस्कोपवर पण ते काम करत आहेत डॉक्टर. त्यामुळे पुढच्या वेळेस पुढच्या पिढीला हा त्रास होऊ नये. मग त्या डॉक्टर उत्पल आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन मी केलं आहे. आणखी काही डॉक्टर ह्या प्रकारचे शस्त्रक्रिया करत असतील त्यांना देखील आपण मदत करू. महापालिका करेल, राज्य सरकार करेल. त्याचबरोबर आपण हृदयावर देखील शस्त्रक्रिया करतो. हृदयावर लहान मुलांच्या हार्टमध्ये छिद्र असतं, ती देखील महागडी शस्त्रक्रिया असते, ती देखील परवडत नाही. परंतु ती आपण ज्युपिटरमध्ये करतो. आतापर्यंत 9,000 मुलांच्या शस्त्रक्रिया केल्या आतापर्यंत. ती न परवडणारी शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे महापालिका जी आहे फक्त रस्ते, पाणी, गटर, मीटर, वाटरपुरती आपली मर्यादित नाही आहे. ही महापालिकेच्या माध्यमातून विविध ह्याच्यामध्ये, कारण इच्छाशक्ती पाहिजे. काय फक्त गटा म्हणजे रस्ते, पाणी आणि दिवाबत्ती पुरतं
मर्यादित न राहता महापालिकेने अनेक प्रकल्प, अनेक योजना ज्या आहेत, वेलफेअर स्कीम ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि त्या पत्रकारांच्या देखील ज्या समस्या आहेत त्याच्यावर देखील महापालिका काम करते. मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज तुम्हाला देतो. चांगले फोटो काढा आणि चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह विकासाच्या या सगळ्या जे काही प्रकल्प आहेत ते दाखवा आणि पुढच्या वेळेस मात्र ठाण्याचा विकास, पूर्वीचं ठाणं नंतरचं ठाणं हे त्याच्यात आलं पाहिजे. बाकी पण विषय घ्या तुम्ही, परंतु त्याला प्राधान्य द्या. लोकांना कळलं पाहिजे की हे ठाणं बदलतं आहे, ट्रान्सफॉर्मेशन. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. चांगले आहात तुम्ही, चांगले फोटोग्राफर आहेत, चांगले छायाचित्र काढलेत, कला तुमची बघितली तिकडे सगळी आणि चांगले माझा पण फोटो काढलाय चांगला. सगळ्यांनी तुमचा एक फोटो काढलाच आहे. हा कुठला? तो नाही लावलाय, तो नको, परत केस एकदा केस झाले. हा तर तो तर मी काय असं उगाच नाही, तो ब्रिज लवकर झाला त्या एका कामामुळे, त्याचा स्पीड वाढला. किती ॲक्सिडेंट झाले होते, किती माणसं मेली होती तिकडे. त्यामुळे मी असं काय उगाच काय करत नाही. असं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.